नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण खूप महत्त्वाचा असा विषय पाहणार आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला टीईटीचा अभ्यासक्रम सांगितलेला होता। त्यामधीलच हा एक विषय आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र। 30 मार्काला टीईटी मध्ये विचारला जातो। टीईटी मधील सर्व विषय मी एक एक करून कव्हर करून घेणार आहे। तर आज आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रावर काही क्वेश्चन इथे घेतलेले आहेत। ते क्वेश्चन हे पेपर मध्ये हमखास विचारलेले आहेत। बाकीचे जे महाग पेपर झालेले आहेत ते पेपर तुम्ही जर उघडून पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की हे क्वेश्चन खूप वेळेस रिपीट झालेले आहेत। ते महत्त्वाचे असे प्रश्न मी इथे घेतलेले आहेत। तर चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न आहे तो म्हणजे तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। त्यामुळे काय होईल, मी जे टीईटीवर आधारित व्हिडिओ टाकते ते तुमच्यापर्यंत पोहोचले जातील। त्याचप्रमाणे मी टीईटीवर आधारितही व्हिडिओ टाकणार आहे आणि बीएडच्या जे सिलेबस आहे किंवा बीएडचे जे सब्जेक्ट आहेत फर्स्ट इयरचे सेकंड इयरचे त्याचेही व्हिडिओ मी टाकणार आहे। जे बीएडला विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही टीईटी देणं गरजेचं आहे शिक्षक होण्यासाठी। त्यामुळे त्यांनाही हे टीईटीचे जे व्हिडिओ आहेत ते उपयोगी ठरणार आहेत। चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चर सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न आहे तो म्हणजे मनाचा डॅश डॅश अभ्यास म्हणजे मानसशास्त्र होय। ही एक मानसशास्त्राची व्याख्या दिलेली आहे। तर मनाचा कसा अभ्यास, तर बघा ऑप्शन दिले वस्तुनिष्ठ, ब आहे पद्धतशीर, क आहे अ ब ब बरोबर, अंड आहे यापैकी नाही। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क म्हणजे अ व ब बरोबर। तर मनाचा अभ्यास म्हणजे वस्तुनिष्ठ आणि पद्धतशीर अभ्यास। बघा, हे दोन्हीचाही समावेश मानसशास्त्रामध्ये होतो। वस्तुनिष्ठ आणि पद्धतशीर मनाचा अभ्यास म्हणजेच मानसशास्त्र होय, अशी मानसशास्त्राची आपल्याला व्याख्या सांगता येईल। त्यानंतर बघा, त्यानंतर त्याच्याविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास मानस आणि शास्त्र या दोन शब्दापासून मानसशास्त्र हा शब्द तयार झाला। लक्षात असू द्या कुठला कुठला, मानस आणि शास्त्र। मग मन आणि एखाद्या विषयाचा पद्धतशीर आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाचा अभ्यास म्हणजे शास्त्र। शास्त्राची पण व्याख्या दिलेली आहे, जसं की बघा मन आणि एखाद्या विषयाचा पद्धतशीर आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाचा अभ्यास म्हणजे शास्त्र। अशा प्रकारे आपल्याला मनाचा वस्तुनिष्ठ आणि पद्धतशीर अभ्यास म्हणजे मानसशास्त्र अशी मानसशास्त्राची व्याख्या सांगता येईल। त्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मानसशास्त्राच्या अभ्यासाची डॅश डॅश सुरुवात काळापासून झाली। मानसशास्त्राच्या अभ्यासाची किंवा अभ्यास करण्याची सुरुवात कोणत्या काळापासून झाली तर किंवा कोणाच्या काळापासून झाली हे इथं विचारलेलं आहे। तर इथं काही शास्त्रज्ञ दिलेले आहेत, तर त्यांची नावं बघा, अ आहे ॲरिस्टॉटल, ब आहे प्लेटो, क आहे वॅटसन, ड आहे मन। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ, ॲरिस्टॉटल यांच्या काळापासून मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात झालेली आहे। तर बघा, 21वे शतक हे मानसशास्त्राचं शतक मानलं जातं। लक्षात असू द्या, प्रश्न हमखास विचारला जातो। याच्याशी रिलेटेड मी माहिती तुम्हाला देत आहे। संपूर्ण माहिती आपण प्रश्नोत्तर स्वरूपात घेण्यापेक्षा त्या संबंधित माहिती आपण इथे पाहूया। 21वे शतक हे कसं आहे, मानसशास्त्राचं शतक आहे। मग मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात तुम्हाला सांगितलं ॲरिस्टॉटलच्या काळापासून झाली, म्हणजे कधी तर इसवी सन पूर्व 384 ते 322 पासून सुरू झालेली आहे। आणि ॲरिस्टॉटल हा कोण होता तर ग्रीक तत्ववेत्ता होता। लक्षात असू द्या, ग्रीक होता असं विचारलं जातं तुम्हाला पेपरमध्ये, तर तो कसा होता, ग्रीक तत्ववेत्ता होता। मग त्यानं डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिला। ॲरिस्टॉटलने डी ॲनिमा, लक्षात असू द्या कुठला, डी ॲनिमा हा नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे। त्यात त्यांनी काय सांगितलं तर आत्म्यासंबंधीचे विचार त्यांनी डी ॲनिमा या ग्रंथात समाविष्ट केलेले आहेत। मग आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या सुद्धा ॲरिस्टॉटलने केलेली आहे मानसशास्त्राची। त्यांच्याशी संलग्नित माहिती मी तुम्हाला इथं दिलेली आहे। ॲरिस्टॉटल आणि मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात कोणत्या काळापासून झाली किंवा कोणाच्या काळापासून झाली हे पण आपल्याला इथं सांगितलेलं आहे। अशा प्रकारे आपण ॲरिस्टॉटल यांच्याविषयी माहिती पाहिली। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या डॅश डॅश यांनी केली। तिथं बघा दिलेले आहेत, अ क्विटलिनने केलेली, ब मॅकडुगल, क आहे ऊन, ड आहे मन।
तर बघा, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र ही व्याख्या कोणी केलेली आहे, तर ही व्याख्या केलेली आहे मॅकडुगल यांनी ही मानसशास्त्राची व्याख्या केलेली आहे। तर मॅकडुगल यांनी मानसशास्त्राच्या व्याख्येमध्ये आणखी थोडा बदल करून अशी व्याख्या केली की मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र आहे, अशी मानसशास्त्राची व्याख्या मॅकडुगल यांनी केलेली आहे। अशा प्रकारे हा प्रश्न पाहिला। आता पुढचा प्रश्न पहा। 1879 मध्ये डॅश डॅश येथे पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली। तर कुठे झाली? ऑप्शन बघा, अ जर्मन, ब आहे लंडन, क आहे अमेरिका, ड आहे भारत। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन नंबर अ जर्मनी येथे पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा 1879 मध्ये स्थापन करण्यात आली। तर जर्मनमधील लॅप्झिग विद्यापीठात स्थापन करण्यात आली आणि ती कोणी केली? तर विल्यम वुंट यांनी ही पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केलेली आहे। त्यांनी काय केलं? मनाच्या बोधावस्थेचा अभ्यास अंतनिरीक्षणाने होऊ लागला असं ते म्हणतात। कोण म्हणतात? तर विल्यम वुंट असं म्हणतात। बघा, 19व्या शतकात शरीरशास्त्र आणि पदार्थविज्ञान यातील संशोधन आणि प्रगती ही काय झाली? तर मानसशास्त्राच्या अभ्यासास विकासात किंवा पोषक ठरलेली आहे। कशाची? शरीरशास्त्र आणि पदार्थविज्ञान यांच्यात जे संशोधन झालं ते पूरक ठरलं कशासाठी? मानसशास्त्राच्या अभ्यासासाठी। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा। मानवी वर्तनाच्या मुळाशी डॅश डॅश असतात हे फ्राइडने निदर्शनास आणले। तर मानवी वर्तनाच्या मुळाशी काय असतात? तर ऑप्शन बघा, अ अबोध प्रेरणा, ब आहे संबोध, क आहे संवेदना आणि ड आहे अनुभव। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात असं कोणी लक्षात आणलं? तर फ्राइडने। लक्षात असू द्या, फ्राइड कशाशी संबंधित आहे? अबोध प्रेरणाशी। पेपरमध्ये असेच प्रश्न विचारले जातात। अबोध प्रेरणा कोणी मांडली? तर फ्राइड यांनी मांडलेली आहे। त्यांनी हे निदर्शनास आणल्यामुळं काय झालं? मानसशास्त्र हे बोधात्मक आणि अबोधात्मक जाणीवेचा अभ्यास करणारं शास्त्र बनलं। बोधात्मक आणि अबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारं शास्त्र कोणामुळं बनलं? तर फ्राइड यांच्यामुळं बनलं। त्यानंतरचा पुढचा बघा प्रश्न। प्लेटो यांनी डॅश डॅश नावाचा ग्रंथ लिहिला। इथं जरा थोडीशी मिस्टेक झाली आहे। प्लेटो यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे? तर ऑप्शन आहेत अ रिपब्लिक, ब आहे मानस, क आहे पब्लिक आणि ड आहे यापैकी नाही। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे प्लेटो यांनी रिपब्लिक या नावाचा ग्रंथ लिहिला। इथं आहे या नावाचा ग्रंथ लिहिला। रिपब्लिक लक्षात असू द्या, प्लेटो संबंधित रिपब्लिक असं लक्षात ठेवलं तर छान प्रकारे तुमच्या लक्षात राहील। बघा, याच्याविषयी सांगायची झाली माहिती तर ग्रीक काळातील तत्ववेत्ता होता प्लेटो। कोण होते? ग्रीक काळातील एक तत्ववेत्ता होते। त्यांनी रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला। मग ह्या ग्रंथात त्यांनी काय सांगितलं? तर व्यक्ती भिन्नते संबंधीचे विचार त्यांनी मांडलेले आहेत। व्यक्तीमध्ये भिन्नता संबंधीचे विचार त्यांनी या ग्रंथात म्हणजे रिपब्लिक या ग्रंथात मांडलेले आहेत। हे विचार कसे आहेत? तर मानसशास्त्राला अतिशय जवळचे आहेत। मग ग्रीक तत्ववेत्याप्रमाणे काही वेगवेगळ्या तत्वज्ञांनी ही मानसशास्त्राच्या व्याख्या केलेल्या आहेत। जसं की बघा, क्विटलिन हे सुद्धा एक रोमन काळातील मानसशास्त्रज्ञ किंवा शिक्षकतज्ञ होऊन गेलेले आहेत। त्यांनी सुद्धा मानसशास्त्राचा विचार मांडलेला आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या यांनी केली। तर कोणी केलेली आहे ही व्याख्या? लक्षात असू द्या, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केलेली आहे? ऑप्शन बघा, अ वॅटसन, ब आहे वुंट, क आहे ॲरिस्टॉटल आणि ड आहे मॅकडुगल। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ वॅटसन यांनी मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या केलेली आहे। यांच्याविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास अमेरिकेतील वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ होते। कोण? वॅटसन। लक्षात असू द्या, वॅटसन कुठले होते? अमेरिकेतील वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ होते। यांनी काय केलं? मन आणि बोधावस्था जुगारून देऊन मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या त्यांनी केलेली आहे। त्यांनी मन आणि बोधावस्थेला मानसशास्त्रात महत्त्व दिलेलं नाही। लक्षात असू द्या। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे
डॅश डॅश यांनी वर्तनाचे सूत्र बी बरोबर यस ओ आर असे मांडले, तर हे कोणी सूत्र मांडलेलं आहे ते पण वर्तनाचे. तर ऑप्शन बघा अ फ्राईड, ब आहे वुडवर्थ, क आहे मन आणि ड आहे मॉर्गन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे हे वर्तनाचे शास्त्र किंवा वर्तनाचे सूत्र कोणी मांडलेलं आहे, तर वुडवर्थ याने हे वर्तनाचे सूत्र मांडलेले आहे. मग याचा काय फुल फॉर्म आहे किंवा याचा अर्थ बी यस ओ आणि आर. तर बी म्हणजे आहे बिहेवियर इज इक्वल टू, यस म्हणजे आहे स्टिम्युलस आणि ओ म्हणजे आहे ऑर्गॅनिझम आणि आर आहे रिस्पॉन्स. म्हणजे बघा स्टिम्युलस, ऑर्गॅनिझम आणि रिस्पॉन्स याला एकत्रित मिळून वर्तन होतं. जसं मराठीत सांगायचं झालं बिहेवियर म्हणजे वर्तन, स्टिम्युलस म्हणजे उद्दीपक आणि ऑर्गॅनिझम म्हणजे जीव आणि रिस्पॉन्स म्हणजे प्रतिक्रिया. अशा एकत्रित सूत्र कोणी मांडलेलं आहे, तर वुडवर्थ यांनी मांडलेलं आहे. यस कशाशी संबंधित आहे, यस आहे स्टिम्युलस. परत ओ कशाशी संबंधित आहे, तर ऑर्गॅनिझम आणि आर कशाशी संबंधित आहे, तर आर आहे ते म्हणजे रिस्पॉन्स याच्याशी संबंधित आहे. आणि त्यालाच आपण स्टिम्युलसलाच मराठीत काय म्हणतो, तर उद्दीपक, ऑर्गॅनिझमला जीव आणि रिस्पॉन्सला काय म्हणत असतो, तर प्रतिक्रिया. हे लक्षात असू द्या, हे सूत्रसुद्धा खूप वेळेस पेपरमध्ये विचारलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, शिक्षकाचे अध्यापन मानवशास्त्राला धरून असावे असे डॅश डॅश विचारवंत म्हणतात. तर ऑप्शन बघा अ फ्रोबेल, ब आहे हर्बार्ट, क आहे पेस्टॉलॉजी, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड. हे सर्व विचारवंत असं म्हणतात की शिक्षकाचं अध्यापन मानवशास्त्राला धरून असावे. फ्रोबेल, हर्बार्ट आणि पेस्टॉलॉजी या विचारवंतांच्या विचारातूनच काय झालं की शिक्षणशास्त्रावर मानसशास्त्राचा प्रभाव पडला. शिक्षणशास्त्र आहे त्या शिक्षणशास्त्रावर मानसशास्त्राचा प्रभाव पडला आणि त्यातून काय झालं, शैक्षणिक मानसशास्त्र ही मानसशास्त्राची एक शाखा निर्माण झाली किंवा या शाखेने जन्म घेतला. मग शैक्षणिक मानसशास्त्र हे काय उपयोजित शास्त्र आहे. लक्षात असू द्या, शैक्षणिक मानसशास्त्र हे उपयोजित शास्त्र आहे आणि या शास्त्रानुसार शैक्षणिक विचारांना मानसशास्त्रीय अधिष्ठान प्राप्त झालेलं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, अध्यापनाचे संबंध असणारी मानसशास्त्र शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र ही व्याख्या डॅश डॅश यांनी केली. ऑप्शन बघा अ जड, ब आहे स्किनर, ड क आहे पॉवर्स आणि ड आहे गुत्री. तर याचं करेक्ट आन्सर आहे अध्यापनाचे संबंध असणारी मानसशास्त्र शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय. ही व्याख्या कोणी केलेली आहे, तर ही व्याख्या स्किनर यांनी केलेली आहे. लक्षात असू द्या, स्किनर यांचं सुद्धा नाव खूप सारं आहे मानसशास्त्रामध्ये, त्यांच्यावर खूप सारे आधारित प्रश्न विचारले जातात. त्यानंतर बघा आपण हे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याविषयी माहिती आजच्या लेक्चरमध्ये पाहिली. असंच आपण दररोज एक 10 क्वेश्चन दररोज घेणार आहेत, ज्यामुळे की तुम्हाला TETची एक्झाम डिक्लेअर होईपर्यंत आपला पूर्ण मानसशास्त्राचा अभ्यास पूर्ण झालेला असेल. आणि त्याचप्रमाणे मी याच चॅनलवर परिसर अभ्यासाचे 10 क्वेश्चन आणि मराठी व्याकरणाचे 10 क्वेश्चन असे तिन्ही व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं सबस्क्राईब करा आणि ऑल असं बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळं काय होईल, मी टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. तर लक्षात ठेवा, मी 3 व्हिडिओ टाकणार आहे TETवर आणि BEdवर सुद्धा. जशी कमेंट येतील किंवा जशी मागणी येईल त्यानुसार सुद्धा मी BEdवर व्हिडिओ टाकणार आहे. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण इथंच थांबूया. धन्यवाद.